श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, आज मी इथं बेसन पिठाची बर्फी बनवलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी. तर बघू शकता, आता सध्या रक्षाबंधन चालू होणार आहे, तर त्यासाठी मी बर्फी बनवलेली आहे. तर इथं मी साहित्य घेतलेलं आहे. तर चला तर आपण रेसिपीला सुरू करू. इथं मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी खवा घेतला आहे, 3 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी साखर आणि 7-8 इलायची. तर इथं मी चाचणीसाठी पाणी ठेवलं आहे. तर चाचणीला 1 वाटी साखर टाकलेली आहे. तर आता इथं मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तूप घातलं आहे. तर आता तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण पीठ टाकून देऊया. तर इथं तूप गरम झालेलं आहे, मी त्यामध्ये पीठ घातलं आहे. आता पीठ छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता पीठ छान लालसर होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी पीठ पूर्ण असं भाजून घेत आहे. आता त्यामध्ये पिठाच्या थोड्याशा गिटुल्या झालेल्या आहेत, त्या पण आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ आपल्याला पूर्ण मिडियम गॅसवरच भाजायचं आहे. तर हे बघू शकता, पीठ आपलं लालसर झालेलं आहे. आता हे आपल्याला याच्यात जे बारीक गिटुल्या झालेल्या आहेत, त्या आपल्याला चाळणीनं व्यवस्थित गाळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली बर्फी अशी पिठाळ लागणार नाही मध्यभागी नंतर आणि पूर्ण सॉफ्ट होईल. तर आता आपलं पीठ पूर्ण भाजलेलं आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी ताटात पीठ घेतलं आहे आणि चाळणीनं गाळून घेणार आहे. तिथं बघू शकता, मी पीठ पूर्ण असं एकदम आपलं साध्या पिठासारखं पीठ एकदम चाळून घेतलेलं आहे आणि आपलं पीठही लाल झालं. तर आता मी परत गॅसमध्ये कढईमध्ये पीठ टाकून दिलेलं आहे. तर आता थोडंसं पीठ हलवून घ्यायचं, आपलं गार झालेलं होतं ते गरम करायचं. आता त्यामध्ये आपल्याला खवा घालून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये खवा टाकल्याच्या नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. 5-10 मिनिट छान मस्त पीठ गरम करून घ्यायचं आहे. तर आता खवा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी वेलची टाकली आहे आणि आपल्याला चाचणीही टाकायची आहे. बघू शकता, चाचणी आपली पूर्ण अशी घट्ट झालेली आहे. चाचणी टाकल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. तर बघू शकता, इथं मी पूर्ण आता मिक्स करत आहे आणि गॅसही आपला चालू आहे खालून. आता आपलं मिश्रण पूर्ण मिक्स झालेलं आहे. इथं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून 5-10 मिनिट छान असं गरम होईल असं तोपर्यंत हलवायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी चिकट होणार नाही असे. तर आपले 5-10 मिनिट आता झालेले आहेत. आता हे मी ताटात काढून घेतली आहे बर्फी. आता आपली बर्फी सेट होण्यासाठी 4-5 तास ठेवून देऊयात. तर त्यावर आपण थोडेसे काजू बदाम घातलेले आहेत. तिथं आपली बर्फी आता सेट झालेली आहेत. बघू शकता किती छान अशा वड्या पण पडलेल्या आहेत. एकदम सॉफ्ट अशी आपली बर्फी झालेली आहे. तर मी आता पूर्ण बर्फीच्या वड्या काढून घेत आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. या पद्धतीने बर्फी केली एकदम सॉफ्ट होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.